प्रकरण म्हणजे खरेदी खतात फसवणूक. तसं मी जे बॅनर लावलेले आहेत आता काढले ते. नितीन ठाकरे साहेबांना काही फोन आला वरून अजून आचारसंहिता आहे 4 तारखेपर्यंत, तर तुम्ही या माणसाला बॅनर लावून दिले कसे. मी सगळीकडे 20/10चे बॅनर लावले होते आणि त्याच्यात हे दाखवलं होतं. काय दाखवलं होतं? पूर्ण लेआउट दाखवलं होतं ते कशी काय फसवणूक केली जाईल. मी माझी दक्षिणेकडील मी व्यक्ती आहे. मी माझी दक्षिणेकडील जागा केली होती, पण मी आजारी असल्या कारणाने काकांची परशुराम सीताराम गोंधळे यांची देखील जमीन विक्री केली आहे आणि कमी दरात. हे आता कागदपत्र दिवाणी कोर्ट न्यायालयात आणले आहेत. कारण मी काय याच्यावर थांबलेलो नाही. कुठेतरी लोकांना असं कुठे करायला पाहिजे, काकांनी पुतण्याची फसवणूक करायला पाहिजे, म्हणून हे मी करत आहे. माझं नाव नामदेव शंकर गोंधळे, मुक्काम पोस्ट वावडे. मी शेतकरी पण आहे आणि दीपक फर्टिलायझर कंपनीत कामाला पण आहे. माझी ही सदर जमीन कॉरिडोर महामार्गात जाणारी दक्षिणेकडची होती. सर्वे नंबर 123/2. दोन्ही जमिनी त्यांनी काय सांगितलं आम्हाला कळत नाही, पण त्या खरेदी खतात सरळ लिहिलं आहे सदर जमीन फेरफार 25/26 व दस्त क्रमांक 86/19/2008 नुसार आलेली आहे. म्हणजे त्याच्यात काय 11/15 वर बातमीपत्र 15 पानांचं आहे. त्याच्यात 11/15 वर आहे बातमीपत्राचा नकाशा आहे आणि त्याच्यात सदर जमिनीत जोडलेल्या नकाशात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेलं आहे असं आहे. आणि कोणत्या वेळेस सही कशी केली खरेदी खतावर? पण त्याच्यात 5 नंबर मुद्दे होते ना. खरेदी खत, आता हे खरेदी खत 39 पानांचे, त्याच्यात पान नंबर 10/39 वर 38.70 गुंठे पैकी, आणि आमची पूर्ण जमीन किती 38 गुंठे, त्याच्यात ना 19.35 माझी आहे दक्षिणेकडची, ती मी विक्री केली होती. पण त्यांनी मी पूर्ण गटाचे पैसे घेतलेले आहेत, म्हणजे 38 गुंठे जास्त दाखवून तलाठी कोटा रिपोर्ट तुम्हाला सगळे मी डॉक्युमेंट 100% आहेत आपल्याकडे. 50 फाईल झालेले आहेत त्याच्याकडे 80 पानांचे. नाही, त्याने आत्ता केलाय. आत्ता 2 वर्षानंतर मी 1 व 2 डिसेंबर रोजी 22 रोजी पनवेल तहसीलदार कार्यालय, त्यावेळी डीसीपी होते कोण, पंकज दाणे साहेब. त्यांना सांगून मी उपोषण केलं आणि साहेब पण मान हलवली का तुझ्यावर फसवणूक झाली म्हणून. त्या तहसीलदारांनी खरेदी खतातले 5 ऑप्शन लावलेले आहेत. भ्रष्ट तहसीलदार आहे तो विजय दलेकर. नाही, पोलिसांनी सरळ मला उत्तर दिले. पोलीस माझ्या बाजूने आहेत, बाजूने ना सांगते, सत्तेच्या बाजूने आहेत पोलीस, देव आहेत. त्यांनी काय केलेलं आहे का सदर हे चुकीचा आकार बोर्ड, फक्त त्यांनी साहेबांनी जगदीश शेरकर साहेबांनी असं लिहायला पाहिजे का सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल, पण ती बाब बोलतो दिवाणी स्वरूपाची आहे असं. म्हणजे साहेबांनी माझ्या बाजूने म्हणजे चांगलाच अगदी ब्रह्मास्त्र दिलेला आहे माझ्याकडे. ते मला खरेदी खत रद्द करण्यासाठी उपयोगात येईल. कसं काय त्यांनी सरळ त्यांनी रिपोर्ट दिलाय. मग हे आहे तुम्हाला तुम्ही दाखवतो. हे 3 पानी पत्र मला दिलेलं आहे उत्तर त्यांनी माहिती अधिकार मध्ये. त्याच्यात सरळ तुम्हाला पण मी पाठवलं होते. साहेबांनी सरळ लिहिलं आहे, गुन्हे शाखेचे मेन आहे. वाचतो बघा. जगदीश शेरकर पोलीस निरीक्षक गुन्हे पनवेल तालुका पोलीस ठाणे सविनय सादर. सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद भटकरे यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालाशी आम्ही सहमत असून अर्जदार यांनी केलेली तक्रार ही सर्वे नंबर 123/2 मौजे वावंजे गाव मध्ये केलेल्या चुकीच्या आकारफोड विभागणीबाबत असून, म्हणजे त्यांनी साहेबांनी मला तर वाटतं साधारणतः 29/7/2002 रोजी नामदेव शंकर गोंधळे हे आजारी असताना बेडरेटर होते. त्यावेळेला त्यांचा 7/12 हा
एका एजंटकडे गेला आणि त्या एजंटनी तो व्यवहार सिद्धार्थ भल्ला नावाच्या एक व्यावसायिकाशी केला. तो व्यवहार झाल्यानंतर असं झालं तर यांच्या हिश्श्याची जमीन जी होती ती दुसऱ्या बाजूला होती, पण हे ब शेतकरी म्हणून होते आणि अ शेतकरी म्हणून यांचे काका आहे. जमिनीची कुठल्याही प्रकारची फोड झालेली नव्हती. मग आकार फोड ज्यावेळेला जमिनीची होत आहे त्यावेळेला जमीन घेणारा व्यावसायिक तो कोणी असू दे, पण आकार फोड करून घेणं हे जरुरी असतं. पहिला मुद्दा हा की आकार फोड करून जमीन घेतलेली नाही. त्यामुळे मी सांगू शकतो का भल्लाचा हिस्सा कुठला असू शकेल याच्यातून जो मूळ शेतकरी आहे नामदेव शंकर गोंडली जे सांगतात तो त्याचा हिस्सा असू शकेल. त्या काळात त्यांनी मला भांबावून सोडला होता, त्याच्यामुळे मी आईचा उपचार करू शकलो नाही. ही माझी खंत आहे. माझ्याकडे पैसे असून सुद्धा तिला मी मेडिक्लेम असताना 4 लाखाचा आता 5 लाख झालाय. मी तिला हॉस्पिटलला ऍडमिट करू शकलो नाही. माझा एवढा राग आहे त्यांच्यावर. त्या समोर यावे ना त्यांनी, ते विजय तलेकरनी. आणि तहसीलदाराला आता एक 10 दिवसापूर्वी सांगितलंय का निवडणूक झाल्या एक पत्रकार परिषद लावा, त्याला समोर आणा, तुला न्याय देतो असं सांगितलेलं आहे विजय पाटीलांनी. मला न्याय काय दिला नाही. प्रांत साहेबांनी पण सांगितलं तुला न्याय देतो, दिला नाही. माझा आता माझ्या आईचा मृत्यूला हे कारणीभूत आहेत. माझी मागणी आता यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा. तहसीलदार विजय तलेकर, उपाध्यक्ष भालेराव, त्यांचे सहकारी नरेंद्र दामोदर नाईक, सौभाग्यवती ज्योती मरकटे, रूपनवर हे कर्मचारी, वसंत उगले मोदी कर्मचारी, त्यांनी चुकीचा लगत धारक दाखवले. हे सगळे लाच घेऊन भल्लाकडनं सिद्धार्थ नरेंद्र भल्ला अगोदर काय सांगत होता, हे सब तुम किया आहे या काकाच्या समोर सांगत होता. पण ते काका काहीच बोलले नाही. अरे तुझ्यासाठी मी भांडतो आणि तू बोलायला पाहिजे त्याला, काहीच बोलला नाही. सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल केले आहेत, पण साहेबांनी तसं जगदीश साहेबांनी चुकीचा आकारपोट केलाय असं लिहिलं ना स्पष्ट. आणि हे मला दिवाणी दाव्याचे कामी उपयोगात येईल आणि मी त्यांना सांगणार आहे यांच्यावर गुन्हा नोंद करा. ते काय सांगतात आता आम्ही कोर्टात दिवाणी त्या कोर्टाने आम्हाला सांगायला पाहिजे यांच्यावर गुन्हा नोंद करा. मी त्यासाठी पाठपुरावा करणार आहे.